अरे काही बोलू जायच्या गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार होता तुम्ही दिली. नमस्कार, रोकठोक चर्चामध्ये मी मीनाक्षी आपलं स्वागत करते. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा आवाज दाबणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींच्या मगरुरीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना एका प्रश्नाचं उत्तर देताना मर्यादा ओलांडली आणि त्यांनी थेट ऑन कॅमेरा पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करत मारून पाठवण्याची जाहीर धमकी दिली आहे. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचं तर लिहा रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पत्रकार क्षेत्रातून याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी एका मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत धमकावण्यास सुरुवात केली. ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गोड घालतात आहे. त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांनी थेट इशारा दिला की ये भाई बंद कर आता, नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे. पत्रकारांवर डाफरताना ते पुढे म्हणाले की माझ्याकडे येऊ नका, आता जर पुन्हा आलात तर मारून पाठवणार तुम्हाला. तुम्हाला जे लिहायचंय ते लिहा, रेकॉर्ड करा आणि थेट कमिशनरकडे जाऊन माझी कंप्लेंट करा. मी खूप दिवस तुम्हाला सहन केलंय, आता मला विचारायला आलात तर सरळ मार खाणार. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. अशा गुंडशाही भाषेचा वापर एका खासदारानं करणं, भर कॅमेऱ्यात पत्रकारांना धमकी देणं हे कितपत योग्य आहे? मुख्यमंत्र्यांनी एकीकडे स्पष्ट केलेलं आहे की पत्रकारांवर होणारे हल्ले किंवा धमक्या हे केवळ एका व्यक्तीविरुद्ध नसून ते थेट लोकशाही व्यवस्थेवरील हल्ला आहे. राज्यामध्ये पत्रकारांना धमकावणाऱ्या किंवा त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. दोषींना कोणतीही माफी नसून त्यांना थेट जेलमध्ये पाठवण्यात येईल. राज्यातील पत्रकारांनी कोणत्याही भीतीशिवाय निर्भयपणे काम करावं, यासाठी आवश्यक ते कायदेशीर संरक्षण आणि मदत देण्यास राज्य सरकार संपूर्णपणे कटिबद्ध आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांना संरक्षणाची आणि धमकावणाऱ्यांना थेट जेलमध्ये पाठवण्याची भाषा करतायत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी भर कॅमेऱ्यात पत्रकारांना धमकावण्याची आणि मारण्याची धमकी देत आहेत. अशा या मगरूर खासदारावर कायदेशीर कारवाई होणार की केवळ शाब्दिक इशारे दिले जाणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष वेधलेलं आहे.